नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शॉपिंग सगळी झालेली असते आणि अपूर्वा म्हणते की खरंच बलदेव म्हणजे ना सगळं खूप एक्सपेन्सिव्ह झाली, साडी आणि रिंग वगैरे सगळं काही. तेव्हा मग बलदेव तू पण काही बोलला नाहीस हां. तेव्हा भूमी म्हणते की अगं राहू दे गं, एकदाच होणार आहे हे सगळं. तेव्हा बलदेव म्हणतो की हो, मी पण तेच म्हणत होतो, परंतु भूमी आणि आकाश ऐकायला तयार आहेत का? मी त्यांना सांगितलं तरी पण त्यांनी ऐकलं नाही. मग तेच होणार ना आता आणखी. असं म्हटल्यानंतर आता लगेचच हे म्हटल्यावर क्षितिजा म्हणते की "अपू तू आता आमच्याकडे येणार आहेस ना?" तेव्हा मग तो म्हणतो की "अगं काकू आहे ती आता तुझी." तेव्हा मग लगेचच ती हसायला लागते आणि म्हणते की "हो, आता काकू आपल्याकडे येणार आहे." त्याच वेळेला मग आता बलदेव विचारतो, "आकाश, अरे गाडीचं काय झालं?" तेव्हा आकाश म्हणतो की "अरे काय माहीत नाही पडत आहे. गाडीचे टायर ना पंक्चर झालेत आणि मग इथे बाजूलाच एक मेकॅनिक आहे. त्याने गाडी घेतली आहे आणि मग आता कधी रिपेअर होईल उद्या वगैरे बघावं लागेल. तेव्हा आम्ही रिक्षेने जातो." मग अपूर्वा म्हणते की "रिक्षा कशाला? आहे ना आपली गाडी, मी सोडते." त्याबरोबरच आता लगेचच पुढे भूमी म्हणते की "अगं राहू दे. तुला ही उद्याची तयारी करायची असेल ना, मग राहू दे. कशाला उगीचच." तेव्हा मग ते म्हणते की "नाही, तशी पण उद्याची तयारी आता ऑलमोस्ट झालेली आहे. उद्या काय फक्त तयार होऊन यायचं आहे. ठीक आहे, मी सोडते तुम्हाला, चला. उगीच रिक्षा वगैरे कशाला बसा." असं म्हणून आता ती सगळ्यांना बसायला सांगते आणि मग लगेच क्षितिजा पण म्हणते की "हो, आपण अप्पू काकूच्या गाडीमधून जाऊया." सगळेजण आता हसत-हसत तिच्याकडे बघत असतात. मग गाडीमध्ये बसल्यानंतर सगळेजण अगदी छान आनंदात असतात, कारण उद्या साखरपुड्याचा दिवस असतो. त्यानंतर मग आता अपूर्वा म्हणत असते की "मला असं वाटतंय की ना, उद्या ना सगळं काही व्यवस्थितच आणि छानच होणार आहे." तेव्हा भूमी पण म्हणते की "हो." मग नंतर अपूर्वा म्हणते की "मी तुम्हाला सोडतेच घरी महाजन बंगल्यावर, पण त्याच्यापूर्वी ना माझा एक हवालदार मला भेटणार आहे. तो मला काही डॉक्युमेंट्स देणार आहे, त्यामुळे मला जरा ते डॉक्युमेंट्स घ्यावे लागतील. थोडाच वेळ. आय होप यू डोंट माइंड." तेव्हा मग भूमी म्हणते की "नाही, नाही, काहीच हरकत नाही. तू तुझं कामाचे जे पेपर्स आहेत ते घे, मग आपण पुढे जाऊया." मग त्यानंतर क्षितिजा बघतच असते की अपूर्वा काकू किती छान गाडी चालवत असते. हे सगळं बघत असताना आता भूमी जराशी घाबरलेली असते, कारण की अपूर्वा त्या भागामध्ये आतमध्ये गाडी घेऊन चाललेली असते, ज्या रस्त्यावरती रागिणीला मारलं होतं. म्हणजेच त्या जंगलाच्या मध्ये जिथे रागिणी आपल्या क्षितिजाला घेऊन आलेली होती आणि क्षितिजाच्या बाबतीत तू खूप काहीतरी वाईट करणार होती. हे सगळं आता आकाश आणि भूमी यांना आठवू लागतं, कारण की हे सगळं होत असताना ते दोघंजणच तिथे होते. आता गाडी जेव्हा त्या आतमध्ये जंगलात शिरत असते, त्यावेळेला मात्र भूमी आणि आकाश यांना टेन्शन यायला लागतं, कारण की ती गाडी अशा प्रकारे आतमध्ये शिरत असते, त्यामुळे त्यांना घाबरायला होत असतं की याच जागी बरोबर ही गाडी कशाला आणते. त्यांना जराशी भीतीच वाटत असते. त्यानंतर मग आता भूमी जराशी घाबरते, आजूबाजूला बघायला लागते खरं तर. तेव्हा मग आकाश म्हणत असतो की "भूमी, थोडं इथे थांब, बाजूला थांब." आणि तो तिला आता बाजूला शांत बसवत असतो. त्यानंतर मग इथे आता अपूर्वा म्हणत असते की "इथेच थांबूया." आणि ती तिथेच थांबते. अपूर्वाने नेमकी गाडी तिथेच थांबवल्यामुळे आकाश आणि भूमी खूप घाबरतात आणि ते विचार करतात की हिने नेमकी इथेच का गाडी थांबवली असेल. तेव्हा भूमीला आठवतं की आपण आत्याला मारून याच टाकीमध्ये ठेवलं होतं पाण्याच्या. मग नक्की काय झालं असेल आणि ही इथेच कशाला थांबवते. तेव्हा त्यांना आठवतं की मुद्दामच रागीने आपल्या मुलीला त्रास देत होती आणि तिला फेकत होती त्या पाण्याच्या टाकीमध्ये. तेव्हा आकाश आणि भूमी तिला अडवत असूनही ती अडवली जात नव्हती. आणि नंतर मग तिने रागिनीच्या गळ्यामध्ये जोरात दोर टाकला होता. रागिनी मुलाला मारणार होती, परंतु तेवढ्यातच भूमी आणि आकाशने तिच्या गळ्यात दोर टाकून तिला मागे ओढण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या सगळ्यामध्येच आता रागिनी आत्या मेली होती, तिचा खून केला होता. हे सगळं आठवतं. नंतर मग पोलिसांपासून लपवण्यासाठी भूमी आणि आकाश यांनी पाण्याच्याच टाकीमध्ये आत्याला टाकून दिलेलं होतं. हे सगळं आठवतं. तेवढ्यातच त्यांची तंद्री निघते आणि समोरून एक हवालदार गाडीसमोर चालत येत असतो. तेव्हा मग तो अपूर्वाला सॅल्यूट करतो आणि "मॅडम हे घ्या आपले डॉक्युमेंट्स." असं म्हणून तो डॉक्युमेंट्स देतो आणि मग ती थँक्यू असं म्हणते. तेव्हा मग गाडी रिव्हर्स घ्यायला अपूर्वा लागते आणि म्हणते की ॲक्च्युली या जंगलात यावं लागलं, कारण काय झालं ना की माझ्या या हवालदारीची गाडी इथेच बाईक बंद पडली होती, त्यामुळे आपल्याला आतमध्ये यावं लागलं. आता काहीच हरकत नाही, आपण बरोबर बाहेर जाऊ. असं म्हणून आता ते निघालेले असतात. भूमी आणि आकाश यांना जरासं आता हायचं वाटतं. मग महाजन कुटुंबात सगळेजण आलेले असतात. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की "चला सगळेजण आता परत उद्या भेटूया." तेव्हा मग ती म्हणते की "एक मिनिट अप्पू काकू, मला ना तुला एक गंमत सांगायची." तेव्हा मग ती म्हणते की "कोणती गं गंमत?" ती म्हणते की "माझ्या ना मोबाईलमध्ये एक ॲप आहे, त्यामधून ना आपल्याला दिसतं की कोणाचं ना केवढं जुळतंय ते, आणि मग त्यावरूनच आपल्याला पर्सेंटेज काढता येतात." असं म्हटल्यावर लगेचच आता सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आणि म्हणतात की "काय नक्की कसं जुळतंय?" तेव्हा ती म्हणते की "या मोबाईलच्या ॲपमधून ना आपल्याला जोडी कळते, म्हणजे ना आता प्रत्येकाचे वाईब्स प्रत्येकाशी कसे मॅच होतात ते समजतं." त्यानंतर
ती म्हणते, की "मी ना अगोदर बलदेव काका आणि अप्पू काकूचं मॅच करून बघितलं तर त्यांची ना 100% जुळते. म्हणजे त्यांचं एकमेकांशी 100% जमतंय." असं ऐकल्यानंतर सगळेजण हसायला लागतात आणि मग तोही खुश होतो. त्याचबरोबर मग ती म्हणते, की "माझ्याशी पण मॅच करून घेतलं तर माझंही अगदी मस्तपैकी जुळतंय तिच्याशी, अप्पू काकूशी 100%." तेव्हा मग ती खुश होते आणि मग नंतर ती म्हणते, की "मी ना आईचं आणि काकूचं पण बघितलं." तेव्हा मग भूमी म्हणते, की "किती?" ती म्हणते, की "नाही, म्हणजे ना यांचं एवढं जुळत नाही आहे. यांचं जेमतेम 50% जुळतंय असं दाखवतायत." त्यानंतर मग तिचं तर 50% तरी जुळतंय, परंतु बाबा आणि काकूचं अजिबातच जुळत नाही. अगदी 0% दाखवलंय. तेव्हा मग असं म्हटल्यावरती भूमी म्हणायला लागते, की "नाही गं बाळा, ते ना काही खरं नसतं. म्हणजे आपण त्याच्यावरती इतका विश्वास ठेवायचा नसतो. मला तरी वाटतंय, की ते इतकं काही खरं नसतं. ते फक्तच एक ॲप आहे. गाडीमधून येण्या-जाणारा टाईमपास करण्यासाठी तो ॲप असेल, बाकी काही नाही. आणि अपूर्वा तू नको काळजी करूस. या ॲपचा वगैरे ना काही विचार करू नकोस. अगं हे सगळं फेक असतं." तेव्हा मग आकाश म्हणतो, की "हो, हो, अगदीच. अरे असं फेक असतं हे सगळं. एखादं ॲप कसं आपल्या मनातली मॅचिंग काय असेल ते सांगू शकतं. बरोबर आहे. आणि तू नको काळजी करूस अपूर्वा. आपण ना सगळे एकमेकांशी छान जुळवून घेऊ बघ. सगळं काही व्यवस्थित होईल. आणि आपल्या कुटुंबात आल्यानंतर तुला तेवढी मजा वाटेल." तेव्हा मग बलदेव म्हणतो, की "हो, हे मात्र खरं आहे हां. म्हणजे जो व्यक्ती या कुटुंबामध्ये येतो ना, त्या अगदी कुटुंबाचाच होऊन जातो." आणि मग त्यामुळे बलदेवला बरोबर माहिती आहे. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो, "आकाश, की हो, तू अगदीच त्या गोष्टीचा विचार करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल." त्यानंतर मग आता इथे आकाश आणि भूमी हे दोघंजणही त्यांच्याकडे बघतच राहतात. मग लगेच "अपूर्वा काकू, तू उद्या येणार आहेस ना?" तेव्हा मग ती "हो" असं म्हणते आणि निघत असते. भूमी म्हणते, की "अगं हे काय? अशीच निघाली आहेस तू? ये आतमध्ये बस, जरा पाणी वगैरे पी." तेव्हा ती म्हणते, की "नको. उद्याची सगळी आता तयारी करायची आहे ना, मी निघते. आपण उद्याच भेटूया." आणि सगळ्यांना ती आता बाय करत असते. त्याच वेळेला मग भूमी म्हणते, की "सावकाश जा आणि मग व्यवस्थित सगळी उद्याची तयारी आपण करूया." असं ती तिला म्हणते. आणि त्यानंतर मग आता अपूर्वा जात असताना बलदेव तिला म्हणतो, की "1 मिनिट अपूर्वा, पोचल्यानंतर मला कॉल कर." मग ती निघून जाते आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडलेली असते. भूमी आणि आकाश देवी योगेश्वरीसमोर प्रार्थना करण्यासाठी असतात. देवीला म्हणतात, की "आई योगेश्वरी, आज बलदेव आणि अपूर्वाचा साखरपुडा आहे. घरातलं कित्येक वर्षानंतरचं आज मंगल कार्य आहे. त्यामुळे त्यांचं सगळं काही व्यवस्थित होऊ देत. त्यांचा साखरपुडा अगदी निर्विघ्नपणे पार पडू देत. तुझा आशीर्वाद कायम त्या दोघांवर राहू देत." असं म्हणून आकाश आणि भूमी त्यांच्यासाठीच योगेश्वरीजवळ प्रार्थना करत असतात. त्यानंतर मग आकाशही म्हणतो, की "हो, त्यांचा जोडा कायम राहू दे. त्यांच्या आयुष्यात सगळी भरभराटच होऊ दे एकमेकांच्या." असं दोघंजणही हात जोडून म्हणतात आणि भूमी आई योगेश्वरीजवळ आता शकुनाचा नारळ ठेवते. त्यानंतर मग भूमी म्हणते, की "आकाश, बरं आपण आता आपल्या देवीजवळ तर नारळ ठेवला. एक काम कर, आपल्या बंगल्याजवळचं मंदिर आहे ना, तिथे पण हा नारळ ठेवून ये. आणि बरं सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना?" आकाश म्हणतो, की "हो, सगळी तयारी अगदी परफेक्ट झाली आहे." म्हणजे त्याचं काय आहे ना, की सारखं-सारखं मला चेक करावं लागतं, की सगळं व्यवस्थित आहे ना, आहे ना? परंतु सगळं काही व्यवस्थित आहे. नंतर आकाश म्हणतो, की "अगं माझी तर कालपासून इतकी धांदल उडाली ना, म्हणजे तीच गोष्ट मी सारखी-सारखी चेक करतोय. म्हणजे सगळं बरोबर आहे ना, हे सगळं मी सारखं-सारखं बघतोय." नंतर भूमी म्हणते, की "अरे हो, माझीही तशीच हालत झाली." आणि आकाश, आपल्याला खरंच अचानक एकदम प्रौढत्व आल्यासारखं वाटतंय ना रे? म्हणजे ना अचानक इतकी लग्नाची धावपळ, त्यामध्ये घरात आपण दोघं मोठे आणि सगळं बघणारे, आणि अपूर्वाला पण मी फोन करून सगळं काही समजावून सांगत होते, असं कर, तसं कर. म्हणजे ना मला अगदी सासूबाई झाल्यासारखं फील झाला होता रे. तेव्हा लगेच ती असं हसत म्हणते आणि मग आकाश म्हणतो, की "अगं, असं करू नकोस पण तू. तू खरं सासू नाही आहेस आणि सासूबाई सारखी असशील तरीही तिच्यासारखी वागू नकोस बरं का अपूर्वाशी." तेव्हा ती म्हणते, की "छे रे, मी थोडी तिच्याबरोबर तशी वागणार आहे. आणि ना जरीही मी सासू झाली ना तिची, तरीही तिला मी हवी-हवीशी असणारी सासू असेल." तेव्हा आकाश म्हणतो, की "हो, हे मात्र अगदी बरोबर बोललीस तू भूमी. म्हणजे तू तिला हवी-हवीशीच असशील, इतकी जपशील तू तिला." तेव्हा भूमी म्हणते, की "हो ना. म्हणजे आपल्या घरात कसं आता मोठं कोणीच नाही राहिलं ना. म्हणजे कसं आहे, आपले काका राजा काका असतात ते बंगलोरला फॅक्टरीत असतात. अधूनमधून इथे येणार, ते पण खूप कमी दिवसानंतर. मग त्यानंतर आपली आजी तिथे पायाची ट्रीटमेंट करायला गेली अंबेजोगाईला. ती तिकडेच स्वतःच्या मावशीकडेच राहिली आहे. मग आपल्याला आता आपणच दोघं मोठे आहोत या घरामध्ये. म्हणूनच आपल्याला हे सगळं अगदी व्यवस्थितपणे करावं लागेल." तेव्हा मग ते म्हणतात, की "करूया आपण सगळं व्यवस्थित, काहीच काळजी नसावी." नंतर भूमी म्हणते, की "आकाश, मला ना जरा भीती वाटते. म्हणजे मला हेचही भीती वाटते, की काल आपण त्या ठिकाणी गेलो होतो आत्याच्या इथे. जर अपूर्वाला चुकून पण ते सत्य कळलं तर मग काय होईल? मला त्याची जरा जास्त भीती वाटते." त्यावेळेला आकाश म्हणतो, की "भूमी, नको, नको काळजी करूस तू, सगळं व्यवस्थित होईल. त्या गोष्टीत तू अजिबात काही विचार करू नकोस." भूमी म्हणते, की "आकाश, मला हीच गोष्ट जरा खाती की नक्की काय होईल जर असं घडलं तर?" तेव्हा मग तो म्हणतो, की "आता ना आपण ती सगळं गोष्ट सोडून देऊया. आत्याच्या बाबतीत कोण आत्या?
कुठली आत्या? आपल्याला काहीच माहीत नाही आहे. भूमी म्हणते की अरे आत्या, रागिनी आत्या. तो म्हणतो की हो, ती तर कधीच देश सोडून गेली आहे ना. मग ती म्हणते की ते लोकांसाठी. आकाश म्हणतो की लोकांसाठी पण नाही, आपल्यासाठी पण. आता ती कायमची आपल्याकडून देश सोडून गेली आहे, हेच आपण लक्षात घ्यायचं आहे, कळलं ना? तेव्हा मग भूमी म्हणायला लागते की आकाश ठीक आहे, चालेल. त्यानंतर मग आकाश आणि भूमी दोघंजणही छान तयारीला लागलेले असतात. आता संध्याकाळ उजाडलेली असते आणि एंगेजमेंटची वेळही जवळ आलेली असते. छानपैकी सजावट घरात झालेली असते. महाजन कुटुंब अगदी लखलखून निघालेलं असतं. तेव्हा पौर्णिमाला भूमी म्हणते की बाकीचे सगळे गिफ्ट्स वगैरे आणि अंगठीचं वगैरे सगळं काही तयार आहे ना? त्यावेळेला मग पौर्णिमा म्हणते की हो, हे सगळं इथेच ठेवलं आहे आणि सगळी तयारी अगदी व्यवस्थितपणे झालेली आहे. मग ती आल्यानंतर मग बाकीचे सगळे कुठे आहेत असं ती विचारते. त्याच वेळेला मग आता तिथून बलदेव चालत येतो. बलदेव आल्याबरोबर सगळे बलदेवला बघतात आणि मग भूमी म्हणते की "वाह! बलदेव दादा, खूपच छान दिसतोयस तू." अथर्व पण आता त्याचं खूप कौतुक करत असतो की बलदेव, "अरे वाह! खरंच आमचा नवरदेव खूप छान शोभतोय." मग त्यानंतर सगळेजण म्हणतात की "अंगठी." तेवढ्यातच पौर्णिमा म्हणते की "ताई, अगं जी अंगठी आहे अपूर्वासाठीची, ती अंगठी इथे कुठेच नाही आहे. कुठे गेली ती अंगठी?" तेव्हा मग सगळेजण शोधायला लागतात की अंगठी कुठे गेली असेल. त्यावेळेला आता अभिजित हा म्हणतो की "हो, म्हणजे मलाही समजत नाही आहे की अचानक अंगठी गेली तरी कुठे असेल?" सगळेजण आता एकमेकांकडे बघत असतात. अथर्व म्हणतो की "मलाही नाही माहिती." मग भूमी म्हणते, "आकाश, अरे मी तुझ्याजवळ दिली होती ना?" तेव्हा मग आकाश म्हणतो की "हो, अगं पण मला आठवत नाही कुठे ठेवली आहे ते." त्यावर बलदेव म्हणतो की "हो, अरे माझ्याकडे पण कुठे नाही अंगठी." म्हणजे "भूमी, तू आकाशजवळ ठेवायला दिलेलीस. अरे आकाश, अशी कुठे ठेवलीस तू अंगठी?" मग आकाश म्हणतो की "अगं भूमी, आपल्या कपाटात वगैरे बघायचीस ना, म्हणजे तुझ्या ड्रॉवरमध्ये." भूमी म्हणते की "आकाश, अरे जर माझ्या ड्रॉवरमध्ये अंगठी असली असती, तर ती मला माझे दागिने काढताना दिसली नसती का? माझ्या ड्रॉवरमध्ये नव्हती अरे अंगठी." तेव्हा मग सगळे घाबरलेले असतात. काय करायचं हे कोणाला काहीच कळत नसतं. आता बलदेव म्हणतो की "मलाही कळत नाही आहे. अरे अपूर्वाची अगदी आवडती रिंग होती ती. म्हणजे सगळ्या रिंगमधून तिने ती चूज केली होती आणि मग अशी आवडती रिंग तिला तिच्या स्पेशल मोमेंटला नाही भेटली, तर मग आपण काय करणार आहोत? मला खरंच कळत नाही आहे." असं म्हणून आता तो खूपच अगदी पॅनिक झालेला असतो. काय करायचं हे त्यांना सुधरत नसतं. अथर्व म्हणतो की "एक काम कर, तुझ्या खिशामध्ये वगैरे बघ कुठे आहे का?" तेव्हा तो म्हणतो की "अरे माझ्या खिशात कशी काय असेल?" भूमी म्हणते की "हो दादा, बघ एक चेक कर, म्हणजे चुकून वगैरे राहिली असेल तर कपड्यांमध्ये." मग तो चेक करायला जातो तेव्हा त्याच्या खिशामध्ये ती अंगठी असते. मग सगळेजण आता त्याच्याकडे बघून हसायला लागतात. तेव्हा मग तो म्हणतो की "ही अंगठी माझ्या खिशामध्ये कशी काय आली?" तेव्हा मग सगळे हसतात आणि म्हणतात की "वाह! म्हणजे भारीच आहे. किती पॅनिक झाला होतास रे तू? एक अंगठी सापडत नव्हती म्हणून. अपूर्वाच्या आवडीची पाहिजे वगैरे सगळं-सगळं. किती ती प्रेम आणि किती ती काळजी वाटत होती तुला त्या रिंगबद्दल." मग तो म्हणतो की "अरे हो, वाटणारच ना काळजी, कारण तिने इतक्या रिंगमधून ती रिंग चूज केली होती आणि ती जर मिळाली नसती तर कसं वाटलं असतं, त्याचाच मला जरा विचार होता." मग भूमी पण हसायला लागते आणि म्हणते की "खरंच दादा, तुझी ना आम्ही अगदी धांदल उडवून टाकली होती." तो म्हणतो की "अरे तुम्ही काय आता यावेळेला प्रँक करत आहात का माझ्यासोबत? असे काय करताय? म्हणजे इतक्या दिवसानंतर इतका मोठा प्रँक, तेही माझ्या साखरपुड्याच्या दिवशी." हा तर मला अगदी व्यवस्थितपणेच लक्षात राहील बरं का. आणि मग हे ऐकल्यानंतर लगेच ती म्हणते की "अरे काय हे सगळं?" मग अथर्व म्हणतो की "तुझ्या लग्नापर्यंत ना आम्ही तुला ना असेच छळत राहणार आहोत, बघ तू." मग तो म्हणतो की "बरं ठीक आहे, छळा तुम्ही. मी काय, तसं पण तुमचं सादर प्रस्तुत आहे ना." तेव्हा मग भूमी म्हणते की "सादर प्रस्तुत हे काय?" मग तो म्हणतो की "हो, तसंही आता आम्ही तुम्हाला चांगलाच बकरा सापडलोय." मग आकाश म्हणतो की "बघ तोपर्यंत तयार राहा बलदेव. प्रत्येक गोष्टी तुला अगदी व्यवस्थित झेलायच्या आहेत, सगळं काही अगदी लग्नापर्यंत. नंतर मग बघ कसं होतंय ते." तेव्हा आता बलदेव म्हणायला लागतो की "हो, अरे पण एका मिनिटासाठी मी तर पूर्णपणे घाबरूनच गेलो होतो की नक्की काय घडतंय ते." त्यावेळेला मग आता भूमी आणि आकाश त्याच्यावरती पूर्णपणे हसत असतात आणि म्हणतात की "अरे काय झालं? अपूर्व अजून कशी काय आली नाही आहे? म्हणजे उशीर होत चाललाय ना?" त्यावेळेला आता लगेचच पुढे आकाश म्हणायला लागतो की "हो, मला कळत नाही आहे की अचानक कसं काय झालं आणि ती कशी काय अजून आली नाही आहे आणि आपली प्रिन्सेस, आपली क्षितिजा तरी कुठे आहे?" असे सगळेजण विचारतात. त्यावेळेला मग भूमी आकाश म्हणतात की "हो, ती येतच असेल." तेवढ्यातच आता समोरून क्षितिजा येत असते. तिला मानसी घेऊन येत असते आणि मग भूमी म्हणते की "अरे तिला ना तिच्या काकाच्या लग्नामध्ये म्हणजे साखरपुड्यामध्ये डान्स करायचा आहे आणि त्यासाठी तिचं हे सगळं चालू आहे." आणि मानसी काकू कोरिओग्राफी करते. तेवढ्यात ती येते आणि विचारते की "कशी दिसते मी?" तेव्हा मग लगेचच बलदेव तिच्याकडे जातो आणि म्हणतो की "आमची प्रिन्सेस ना एकदम सुंदर दिसते, अगदी परीसारखी." मग त्यावेळेला ती म्हणते की "अरे आपली काकू कुठे राहिली, अप्पू काकू?" तेव्हा सगळे हसायला लागतात. मग आता बलदेव म्हणतो की "ठीक आहे, मी तिला कॉल करून बघतो." म्हणून तो आता कॉल करायला जातो, तर तिचा फोनही लागत नसतो. मग फोन बंद असतो. तो विचार करतो की नक्की काय झालं, हिचा फोन अचानक बंद कसा काय झाला? तेव्हा मग तो येतो आणि म्हणतो की "नाही, अपूर्वाचा फोनच लागत नाही आहे."
बरं तुम्ही मला सगळेजण सांगा, की नक्की हाही माझ्यासोबत तुम्ही केलेला एखादा प्रँक नाही आहे ना? म्हणजे काय झालंय नक्की सांगा. तुम्ही आताही माझ्यापासून लपवताय का, की ती कुठेतरी गेली आहे वगैरे? म्हणजे ती इथे आहे, पण तुम्ही माझ्यापासून तिला लपवताय का? तर असं असेल सांगा. साखरपुड्याचा वेळ टळून जाऊ देऊ नका, असं गुरुजींनी सांगितले. त्यामुळे प्लीज आता हा प्रँक थांबवा. तेव्हा लगेचच तो म्हणतो, बाकीचे म्हणतात, की नाही, अजूनही ती आलेली नाहीये आणि खरंच आम्हाला माहीत नाहीये, की अपूर्वा ही आली म्हणजेच आली नाहीये. खरंच आम्ही तिला कुठेही लपवलेली नाहीये आणि दादा खरंच या बाबतीत आम्ही काहीच प्रँक केला नाहीये बरं का. म्हणजे आम्हाला इतकंही कळतं रे, की साखरपुड्याचं मुहूर्त टळायला नको. मग आम्ही असं कशाला करू? खरंच मनापासून सांगते, असं भूमी म्हणत असते. उलट मी पण अपूर्वाला कॉल लावत होते, पण ती कॉल उचलतच नाहीये, असं भूमी सांगितल्याबरोबर आकाशही म्हणतो, की हो, नक्की काय झालंय ना खरंच मलाही माहीत नाहीये. नंतर मग आता इथे हे सगळं होत असताना बलदेव म्हणतो, की हो, ती फोनच उचलत नाहीये. मग लगेचच तो म्हणतो, की मी तिच्या स्टेशनमध्ये फोन करतो. पोलीस स्टेशनमध्ये फोन केल्यानंतर बलदेव येऊन सांगतो, की ते लोकं सांगतायत, की अपूर्वाने आज सुट्टीवर आहे. म्हणजे तिने आज पूर्ण दिवस सुट्टी घेतली आहे. साखरपुड्यासाठी तिने फुल डे ऑफ टाकलंय. मग ती आता नक्की गेली तरी कुठे असेल? असा विचार सगळ्यांना येत असतो, की ऑफ टाकूनही अपूर्वा कुठे गेली असेल? नक्की काय झालं असेल? असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि जर घरीही अपूर्वा नाही आहे आणि मग ती पोलीस स्टेशनमध्ये पण नाही, मग नक्की ती कुठे गेली असेल? यामुळे सगळेजण आता खूपच प्रचंड घाबरलेले असतात. आता लगेचच बलदेव म्हणायला लागतो, की मला ना खूप काळजी वाटते. कारण तिने सुट्टी घेतली म्हटल्यावर ती ऑफिसलाही जाणार नाही आणि तिचा फोनही बंद लागतोय. अगोदर मला वाटलं होतं, की ती गडबडीमध्ये फोन बंद करून बसली असेल, परंतु नाही, फोनही बंद लागतोय. नक्की काय प्रकार आहे? तेव्हा मग आता भूमी आणि आकाश दोघं घाबरतात. भूमी म्हणते, अथर्व आणि आकाश तुम्ही दोघंजणही जावा आणि जरा त्यांच्या क्वार्टर्समध्ये बघून या, की ती आहे का म्हणून, कुठे आहे ते बघून या जरा. तेव्हा म्हणून भूमी म्हणते, की "1 मिनिट काळजी करू नका. थांबा बलदेव दादा, काळजी करू नको थांब. ती येईल कुठेतरी असेल." आणि आकाश आणि अथर्व गेलेत ना आता बघायला. बघूया ते काय बोलतायत ते. आणि त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना अभिजित म्हणायला लागतो, की "हो, मला थोडी चिंता वाटतेच, की नक्की ती कुठे गेली असेल याची." तर अथर्व आणि आकाश दोघंजणही आलेले असतात आणि दोघंजणही बघतात, की अजूनही अपूर्वा आली नाही आणि ते दोघंही सांगत येतात, की "मी तिच्या क्वार्टर्समध्ये जिथे राहते तिथेही गेलो होतो. तिथे पण ती सकाळपासूनच निघाली," असं सांगतात. मग नक्की आहे कुठे ती? काहीच समजत नाहीये. तेव्हा भूमी आणि आकाश घाबरतात, की अपूर्वा पोलीस स्टेशनमध्ये नाही, अपूर्वा घरी नाही, तिचा फोनही बंद. मग ती नक्की गेली तरी कुठे असेल? असा विचार आता त्यांच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि मानसी पण घाबरलेली असते, की नक्की काय करायचं काहीच कळत नाहीये. मग त्यानंतर आता इथे हे सगळं होत असताना बलदेव म्हणतो, की मला खूप भीती वाटते. अपूर्वाच्या बाबतीत काय झालं असेल? तेव्हा मग आता तो म्हणतो, की आता आम्ही कुठला ऑप्शन ठेवू त्यांना हे करण्याचा? तेव्हा मग तो विचार करतो, की नाही, मी अजूनही वाट बघतो, अजूनही अपूर्वा येतच असेल आणि मुहूर्त टाळायला नको, गुरुजींनी सांगितलं एवढंच बस, असं त्याच्या डोक्यामध्ये आता विचार येत असतो. म्हणूनच आता हे सगळं होत असताना तो समोरच जिथे अपूर्वा राहायची त्याच्या बाजूच्यांचा नंबर असतो. त्यांचा नंबरवर फोन लावतो आणि मग कळवा अपूर्वा आली तर हे सगळंही सांगतो. खरं तर त्याला खूप टेन्शन येत असतं. अजूनही अपूर्वाचा कॉल लागत नसतो आणि सगळेजण बाहेरून अपूर्वाकडे म्हणजेच कधी येते या ती गोष्टीवरती तिच्या नजर लावून असतात. अभिजित म्हणतो म्हणजेच बलदेव म्हणतो, की "मला ना जराशी भीती वाटते. नक्की काय होईल ना खरंच काही सांगता येत नाहीये. हे सगळं अचानक कसं घडलं? म्हणजे अचानक ती येताना कशी काय नाही आली आणि कुठेच सापडत नाही. मग नक्की ती गेली तरी कुठे असेल?" असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि भूमी आकाश त्याला शांत करत असतात, की "शांत हो, काहीही होणार नाहीये. तू शांत राहा. आपण बघूया नक्कीच तिचा शोध घेऊया. ती कुठेतरी असेल नक्कीच. असं ती करणार नाही." असं त्याला ते समजवत असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की आता अपूर्वा आलेली असते आणि तेव्हा भूमी म्हणते, की "अगं अपूर्वा, तुझ्या बाजूने साखरपुड्याला कोणीच नाही आहे का?" तेव्हा मग त्यावर बलदेव म्हणतो, की "हो, अपूर्वाचं या जगामध्ये इथे कोणीही नाही आहे. फक्त मीच आहे तिच्यासाठी." तेव्हा असं म्हटल्यावर भूमीलाही वाईट वाटतं. भूमी म्हणते, की "नको काळजी करूस. अगं, आम्ही आहोत ना, ही सगळी फॅमिली तुझीच आहे आणि जसे आम्ही बलदेव दादाचे तसेच तुझेही आहोत. नको काळजी करूस. आम्ही आहोत तुझ्यासाठी." आता अपूर्वाच्या डोळ्यात पाणी येतं. लगेचच भूमी तिला जवळ घेते. त्याच वेळेला आता भूमीच्या जवळ घेतल्यानंतर अपूर्वाच्या डोक्यामध्ये वेगळेच प्लॅनिंग सुरू झालेली असतात. ती आता खूपच खुश होत असते. त्यानंतर अपूर्वा आता धावत-धावत एंगेजमेंट झाल्यावर तिच्या आईकडे जाते आणि तिला जाऊन सांगते, की "हे बघ, मी साखरपुड्याची अंगठी हातात घालून आली आहे. आता साखरपुडा झालाय, लवकरच वरात निघणार आहे आणि तेही माझ्या लग्नात महाजनांची वरात काढणार आहे मी." असं म्हटल्यावर आता इथे तिची आई बघतच बसते. नेमकं हे सगळं काय कारस्थान आहे हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.